नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 1916 मध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमधील करार यामध्ये कोणी मध्यस्थी केली? तर डॉक्टर ॲनी बेझंट. लक्षात ठेवा, डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मुस्लिम लीग आणि काँग्रेसमधील करार यांच्यामध्ये मध्यस्थी केली. कधी? 1916. पुढचा प्रश्न पहा. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीचा भारतीय राष्ट्रवादावर काय परिणाम झाला? काय परिणाम झाला? तर भारतीय राष्ट्रवाद अधिक तीव्र झाला. भारतीय राष्ट्रवाद अधिक तीव्र झाला. पुढील प्रश्न पहा. अलीपूर बॉम्ब प्रकरणात अरविंद घोष यांचे समर्थन कोणत्या वकिलाने केले? तर सी आर दास. लक्षात ठेवा, अलीपूर बॉम्ब प्रकरणामध्ये अरविंद घोष यांचे समर्थन सी आर दास या वकिलाने केले होते. पुढचा प्रश्न पहा. मोहम्मद अली जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत कोणी म्हटले? तर सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं म्हटलं होतं. पुढील प्रश्न पहा. लॉर्ड कर्झन यांना भारतीय इतिहासात काय म्हणून ओळखले जाते? तर दडपशाही ब्रिटिश शासक. लक्षात ठेवा, लॉर्ड कर्झन यांना भारतीय इतिहासामध्ये दडपशाही ब्रिटिश शासक म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावते? तर कोल्हापूर ते गोंदिया. कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस धावते. पुढचा प्रश्न. हरिप्रिया एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावते? तर कोल्हापूर ते तिरुपती. हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर ते तिरुपती. पुढचा प्रश्न पहा. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लक्षात ठेवा, वि वा शिरवाडकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. नटसम्राट वि वा शिरवाडकर. नटसम्राट वि वा शिरवाडकर. तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. पुढे पहा. माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर वि दा सावरकर, म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांचं पुस्तक आहे माझी जन्मठेप. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर साने गुरुजी. सर्वांना उत्तर माहिती असणार आहे. प्रश्न सोपा आहे. श्यामची आई, साने गुरुजी. धग हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उद्धव शेळके. धग या पुस्तकाचे लेखक उद्धव शेळके. पुढील प्रश्न पहा. तोंडावर आपटणे म्हणजे काय? तर थेट नकार मिळणे. विद्यार्थी मित्रांनो, तोंडावर आपटणे हा वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ काय होतो? थेट नकार मिळणे. पुढे पहा. हातावर तुरी देणे याचा अर्थ काय होतो? तर फसवणे. हातावर तुरी देणे, फसवणे. दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. पुढे पहा. डोळ्यात भरणे म्हणजे काय? तर आवड निर्माण होणे. डोळ्यात भरणे, आवड निर्माण होणे. पुढे. हात आखडता घेणे म्हणजे काय? खर्च कमी करणे. हात आखडता घेणे, खर्च कमी करणे. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? तर लॉर्ड हार्डिंग्ज. लक्षात ठेवा, लॉर्ड हार्डिंग यांनी बंगालची फाळणी रद्द केली. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लॉर्ड हार्डिंग यांनी बंगालची फाळणी कधी रद्द केली? तर 1911. विद्यार्थी मित्रांनो, साल लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. पुढे पहा. समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण विमानात वापरतात? कोणते उपकरण वापरतात? तर अल्टिमीटर. वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ॲनिमोमीटर. कोणते उपकरण? ॲनिमोमीटर. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ऑडिओमीटर. लक्षात ठेवा, ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी ऑडिओमीटर हे उपकरण वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर बॅरोमीटर. लक्षात ठेवा, हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. कुठे? वाऱ्याचा वेग व दाब. काय म्हटलं आहे? वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण? ॲनिमोमीटर. ओके. आणि हवेचा दाब
मोजण्यासाठी कोणते उपकरण? बॅरोमीटर. लक्षात ठेवा. ओके. पुढे पहा, पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादन. पीत क्रांती, तेलबिया उत्पादन. विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी ट्रिक सांगतो. काय म्हटलंय? पीत क्रांती. पीत हा जो त आहे ना, त या त वर्ण तेलबिया असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर मांस किंवा टोमॅटो. लक्षात ठेवा, पर्यायामध्ये मांस असेल तर मांस आणि टोमॅटो असेल तर टोमॅटो, दोन्ही लक्षात ठेवा. लाल क्रांती, मांस किंवा टोमॅटो. पुढचा प्रश्न पहा, भारतीय नौदलाचे घोषवाक्य कोणते आहे? तर श नो वरुणा. श नो वरुणा. भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराज. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. भंडारदरा धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑर्थर लेक किंवा विल्सन डॅम. पर्यायामध्ये जे असेल त्यानुसार तुम्ही उत्तर द्यायचं आहे. ऑर्थर लेक किंवा विल्सन डॅम. गोसीखुर्द धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर इंदिरा सागर. गोसीखुर्द, इंदिरा सागर. पुढे पहा, फुल झाडांचा ताटवा असतो, फुलांचा गुच्छ असतो, तसे फळांचा काय असतो? तर घोस असतो. काय असतो? घोस. लक्षात ठेवा, ताटवा फुल झाडांचा असतो, गुच्छ फुलांचा आणि फळांचा काय असतो? घोस असतो. विद्यार्थी मित्रांनो, ताटवा, गुच्छ आणि घोस हे काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. कोणते शब्द आहे? समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कलेक्टिव्ह वर्ड्स. कलेक्टिव्ह वर्ड्स. पुढे पहा, एकापेक्षा जास्त वस्तू, घटक यांना दर्शवण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात? तर समूहदर्शक शब्द म्हणतात. काय म्हणतात? समूहदर्शक शब्द. एकापेक्षा जास्त वस्तू किंवा घटक म्हणजे कसं? तर पहा, पोत्यांची काय असते? थप्पी असते. म्हणजे या ठिकाणी पहा, हे पोते दिसत आहे, यांची काय? थप्पी आहे. हे जे पोते आहे यांची काय आहे? थप्पी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. पोत्यांची काय असते? थप्पी असते. त्यानंतर नोटांची थप्पी असते. प्रवाशांची काय असते? झुंबड. या ठिकाणी पहा, प्रवाशांची झुंबड. झुंबड हे काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. म्हणजे काय? कलेक्टिव्ह वर्ड्स आहे. त्यानंतर पहा, प्रश्नपत्रिकांचा काय असतो? संच असतो. म्हणजे पहा, थप्पी, थप्पी, झुंबड, संच हे झाले समूहदर्शक शब्द. म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू, घटक यांना दर्शवण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना काय म्हणतात? समूहदर्शक शब्द असे म्हणतात. पुढील प्रश्न पहा, सिद्धेश्वर एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावते? तर सोलापूर ते मुंबई. सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई. सिंहगड एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावते? तर पुणे ते मुंबई. पुणे ते मुंबई सिंहगड एक्सप्रेस. एक होता कारभार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वीणा गवाणकर. प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. एक होता कारभार वीणा गवाणकर यांचं पुस्तक आहे. भिजली वही हे पुस्तक कोणाचं आहे? तर अरुण कोल्हटकर. भिजली वही, अरुण कोल्हटकर. पुढे पहा, डोळे दिपणे हा वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ काय होतो? तर आश्चर्याने थक्क होणे. डोळे दिपणे, आश्चर्याने थक्क होणे. पाय रोवून उभे राहणे म्हणजे काय? तर ठाम भूमिका घेणे. पाय रोवून उभे राहणे, ठाम भूमिका घेणे. भारतीय नौदल दिवस कधी साजरा केला जातो? तर 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस. भारतीय नौदलाचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय नौदलाचे मुख्यालय आहे. वरसगाव धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वीर बाजी पासलकर. लक्षात ठेवा, वरसगाव धरणाच्या जलाशयास वीर बाजी पासलकर या नावाने ओळखले जाते. तोतला डोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मेघदूत जलाशय. तोतला डोह हे धरण आहे, या धरणाच्या जलाशयास मेघदूत जलाशय या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, भारतात सर्वाधिक महसूल कोणत्या करातून मिळतो? तर वस्तू आणि सेवा कर. वस्तू आणि सेवा कर. भारतात प्रत्यक्ष कराची शिफारस करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली? तर केळकर समिती. कोणती समिती? केळकर समिती. पुढे पहा, पहिले टपाल तिकीट कोणी सुरू केले?
तर डलहौसी यांनी पहिले टपाल तिकीट सुरू केलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? तर लंडन या ठिकाणी आहे. दोन्ही प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. लक्षात ठेवा. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. पुढचा प्रश्न, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कर्जत तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर. देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर कर्जत तालुक्यात आहे. लक्षात ठेवा, तालुका कोणता आहे? कर्जत. शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भगतसिंग यांना शहीद ए आझम म्हणून ओळखले जाते. भारत कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 वन लाईनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.